लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी। आरपीआय शहर जिल्हा आणि युवा तरुण मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीरांना अभिवादन। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष शहर जिल्हा आणि युवा तरुण मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी युवा तरुण मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष रोहन जाधव, भाजप मुस्लिम अल्पसंख्याक अध्यक्ष फारुखभाई जमादार, सामाजिक कार्यकर्ते पप्पू कोळेकर, आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म भैया कांबळे, आरपीआय शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे, व्हीजेएनटी जिल्हा अध्यक्ष अजित सागरे आणि अध्यक्ष ऋषिकेश मिरजकर, उपाध्यक्ष अथर्व कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम तमाम बहुजनांना, साहित्यप्रेमींना मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आज युवा तरुण मित्रमंडळाच्या वतीनं अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची विचारांची जयंती खऱ्या अर्थानं रोहन असेल, त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून होत आहे। संध्याकाळी मिरवणुकीचा रूपानं अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्याचंही नियोजन युवा तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने झालेलं आहे। मी आजच्या या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त सर्व अण्णाभाऊ प्रेमींच्या वतीनं एकच सरकारकडे मागणी करू इच्छितो। गेले कित्येक वर्ष राज्याचं सरकार अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देतो म्हणून आमच्या सर्व अण्णाभाऊ प्रेमींवर एक खोटं आश्वासन देत आहे। या जयंतीच्या निमित्तानं पण मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एक आपण संविधानिक लढा खऱ्या अर्थानं उभा केला पाहिजे। त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, युवक आघाडी असेल, शहर जिल्हा आघाडी असेल व मातंग आघाडी या सर्व आघाड्यांना घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये लेखी पत्र आपले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांना देणार आहोत।